सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। आजचा मंगळवार आपल्यासाठी सुंदर जावो यासाठी शुभेच्छा। आणि आता बातम्यांकडे वळूया। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर तब्बल 32 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला। या मंत्रिमंडळामध्ये 36 नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असला तरी खातेवाटपाचा घोळ कायम आहे। 3 पक्षांचे 33 कॅबिनेट दर्जाचे मंत्री त्यांनी शपथ घेतल्यानं प्रत्येकाला चांगल्या खात्याची अपेक्षा असून काँग्रेसनं खातं बदलून देण्याचा आग्रह धरल्यानं खातेवाटप लांबणीवर टाकावं लागणार आहे। पण येत्या 2 दिवसात काही झालं तरी खातेवाटप केलं जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाविकास आघाडीच्या सरकारच्या सोमवारच्या मंत्रिमंडळात जो मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यात मंत्रिपदाची शपथ घेताना वडिलांच्या नावासोबतच आईचं नावही आवर्जून घेण्याचा एक नवा पायंडा पाहायला मिळाला। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांच्या एकूण 12 मंत्र्यांनी शपथ घेताना आईचंही नाव घेत मातृदेवो भवची प्रचिती दिली। शिवसेनेनं मंत्रिमंडळ विस्तारात दिवाकर रावते, रामदास कदम यांच्यासारख्या विधान परिषदेतल्या ज्येष्ठ नेत्यांना आणि माजी मंत्र्यांना जय महाराष्ट्र करून निरोप दिलाय। तर मातोश्रीच्या जवळचे मानले जाणारे आणि मागच्या सरकारमधले मंत्री तानाजी सावंत यांना पुन्हा संधी नाकारण्यात आले। महाविकास आघाडीचे शिल्पकार खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना सुद्धा मंत्रिपद न देण्याचा निर्णय घेत धक्कातंत्राचा अवलंब झाल्यानं शिवसेनेत सारं काही अचंबित करण्यासारखं असल्याचं बोललं जातं। गेल्या सव्वा महिन्यामध्ये अजित पवार यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर काल अजित पवार यांच्या लग्नाचाही वाढदिवस होता, त्यामुळे हा शपथविधी त्यांच्यासाठी काहीसा खास ठरला। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। चव्हाण यांच्या रूपानं काँग्रेसनं मराठवाड्याला प्राधान्य दिलंय। चव्हाण हे माजी खासदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। यापूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणूनही कार्यभार सांभाळलाय। ते शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। धनंजय मुंडे हे परळीतून पंकजा मुंडे यांचा पराभव करत विजयी झालेत। याआधी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती। काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। यापूर्वी वडेट्टीवार हे विधानसभेतले विरोधी पक्षनेते होते। ते ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजयी होतात। राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। ते राष्ट्रवादीचे पूर्व विदर्भातले नेते म्हणून परिचित आहेत। 5व्यांदा ते विधानसभेत दाखल झाले। शरद पवार यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे। राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। राष्ट्रवादीचं पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व, सहकार क्षेत्रात मोठी पकड असलेले नेते अशी त्यांची ओळख आहे। ते 5व्यांदा विधानसभेत दाखल झाले। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। त्या धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात। 2004 मध्ये त्या पहिल्यांदा आमदार झाल्या होत्या। सलग 4थ्यांदा धारावीचं त्या प्रतिनिधित्व करतात। 2007 मध्ये उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता। राष्ट्रवादीच्या डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। ते बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा मतदारसंघातून निवडून येतात। आघाडी सरकारच्या काळात ते कॅबिनेट मंत्री होते। विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे ते अध्यक्ष आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी काल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते। आक्रमक आणि अभ्यासू नेते अशी त्यांची ओळख आहे। मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। ते 4थ्यांदा विधानसभेत दाखल झाले। 2001 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली होती। 2012 साली त्यांनी ऊर्जा खात्याची जबाबदारी सांभाळली होती। काँग्रेसचे विदर्भातील आमदार सुनील केदार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली। 2009 पासून सावनेर विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले। दिल्लीतल्या वजनदार नेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे।
1992 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुनील केदार यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. शिवसेनेचे बंजारा समाजातील नेते संजय राठोड यांनी काल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. संजय राठोड हे माजी सहकार राज्यमंत्री म्हणून परिचित आहेत. महसूल विभागही त्यांच्याकडे काही काळ होता. सलग 18 वर्ष संजय राठोड यांनी जळगाव जिल्ह्याचं शिवसेनेचं प्रमुख पद भूषवलं आहे. आपल्या आक्रमक भाषणशैलीसाठी प्रसिद्ध असलेले गुलाबराव पाटील यांनी काल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. माजी सहकार राज्यमंत्री म्हणून त्यांनी यापूर्वी काम केलं आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळेला त्यांचे बंधू आणि अभिनेते रितेश देशमुखही उपस्थित होते. माजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सुद्धा काल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या भाषणाच्या विशेष शैलीमुळे ते नाशिक जिल्ह्यात लोकप्रिय आहेत. ते चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्ह्यातले आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. पक्षाच्या पडझडीच्या काळात ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले, त्यामुळे पवार यांचे विश्वासू नेते म्हणून ते ओळखले जातात. दरम्यान भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिवसेना आमदार सांदीपन भुमरे यांची उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये वर्णी लागले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. पंचायत समितीपासून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. ग्रामीण भागाशी अतिशय घट्ट नाळ असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेच्या पक्ष संघटना वाढीमध्ये सुद्धा त्यांचा मोठा वाटा आहे. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक आहेत. 1999 पासून उत्तर कराडमधून ते सलगपणे विजयी होत आहेत. आपल्या प्रभावी संघटन कौशल्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. काँग्रेसच्या आक्रमक महिला नेत्या यशोमती ठाकूर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या तिसऱ्यांदा विधानसभेत दाखल झालेत. महाविकास आघाडी तयार होण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. शिवसेनेचे ॲडव्होकेट अनिल परब यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. भवानी सहकारी बँकेचे ते संचालक आहेत, तर सोबतच महाराष्ट्र रिक्षा आणि केबल चालक सेनेचे ते प्रमुख आहेत. त्यांना 2017 मध्ये उत्कृष्ट संसदपटू असा पुरस्कार देण्यात आला होता. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यांना याही पूर्वी मंत्रिपद मिळालं होतं. आता ते चौथ्यांदा मंत्री झाले. 2014च्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून ते सेनेत दाखल झाले, तर 2018 मध्ये शिवसेनेच्या उपनेतेपदी त्यांची निवड झाली. काँग्रेसचे नेते के.सी. पाडवी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधीनंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी ते सरसावले, मात्र राज्यपाल त्यांच्यावर चांगलेच नाराज झाले. राज्यपालांनी पुन्हा एकदा त्यांना शपथ घ्यायला आदेश दिले. दरम्यान ते 7व्यांदा विधानसभेत दाखल झाले. पक्षाचे निष्ठावान नेते आणि कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. शंकरराव गडाख यांनी शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 2009 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार म्हणून ते निवडून आले होते. त्यांनी पाणी, शेती आणि वीज क्षेत्रात वैयक्तिक मोठी कामगिरी केली आहे. मुंबईतील काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 2004 ते 2009 यामध्ये काँग्रेसकडून ते नगरसेवक होते. सध्या ते मालाड पश्चिम इथले आमदार आहेत. त्यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काम केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळेला उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातले सदस्य उपस्थित होते. रश्मी ठाकरे यावर्जून उपस्थित होत्या. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. वरळी मतदारसंघातून ते पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले. औरंगाबादच्या सिल्लोडचे अब्दुल सत्तार यांनी
मंत्रिपदाची शपथ घेतली. तिकीट न मिळाल्यानं त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. मराठवाड्यातील आमदारकीची त्यांची ही तिसरी टर्म आहे. तिकडे कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते आणि वजनदार नेते सतेज पाटील यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या मजबूतीसाठी त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आतापर्यंत होती. त्यांना ती व्यवस्थितपणे सांभाळता आली. म्हणूनच सतेज पाटील यांच्यामुळे कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं पुन्हा एकदा उभारी घेतल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी सुद्धा काल मंत्रिपदाची शपथ घेतली. 2004 ते 2009 या कालावधीतला विधानसभेचा उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. तिकडे अमरावतीतले प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. ग्रामीण समस्यांच्या विरोधात झगडणारं नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा आहे. ते चौथ्यांदा विधानसभेत निवडून गेले. त्यांच्या आक्रमक भाषण शैलीसाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. विश्वजित कदम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. माजी मंत्री पतंगराव कदम यांचे ते सुपुत्र आहेत. सांगलीमध्ये नेतृत्व सिद्ध करण्यात त्यांनी यश मिळवलं. पुण्यामध्ये दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. भरणे हे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. आमदार आहेत. त्यांनी भाजपच्या हर्षवर्धन पाटील या दिग्गज उमेदवाराचा पराभव केला होता. पहिल्यांदाच निवडून आलेल्या आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या युवा महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबत संघटनात्मक कामाचा त्यांचा अनुभव आहे. खासदार सुनील तटकरे यांची त्या कन्या आहेत. संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. 1999ला राष्ट्रवादी स्वतंत्र पक्ष झाल्यानंतर प्रथम कार्याध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. नंतर प्रदीर्घ काळ ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस होते. शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांचा परिचय. राहुरी मतदारसंघातून निवडून आलेल्या प्राजक्त देशमुख यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे यांचे ते पुत्र. राहुरी महापालिकेचे माजी नगराध्यक्ष म्हणूनही त्यांचा अनुभव आहे. तनपुरे पेशानं मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि त्यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून निवडून आले. यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. ते शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादीच्या गोट्यातून एक महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रवादीचं संभाव्य खातेवाटप आमच्या हाती लागलंय. अनिल देशमुख यांना गृह खातं मिळू शकतं तर अजित पवार यांना अर्थ मंत्रालय, धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्रालय दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला दांडी मारल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्रित सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांची अतिशय मोठी भूमिका होती. संजय राऊत हे सरकारच्या स्थापनेच्या संपूर्ण प्रक्रियेत सक्रिय होते. त्यामुळे राऊत बंधूंना मंत्रिपद न मिळाल्यानं संजय राऊत यांच्या बंधूंना म्हणजे सुनील राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्यानं संजय राऊत हे चांगलेच नाराज असल्याचं बोललं जातं. मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे नेते उपस्थित राहिले नाहीत. हे सरकार जनतेचं नसून वडील आणि मुलांचं असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली. तर शपथविधी सोहळ्याला आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण न दिल्याचंही त्यांनी नमूद केलं. राधाकृष्ण विखे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यातला प्रभाव कमी करण्यासाठी त्यांचे पारंपरिक विरोधक असलेले गडाख आणि तनपुरे यांना मंत्रिपदी त्यांची वर्णी लावण्यात आल्याचं बोललं जात आहे. विखे यांचं राजकीय विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांना अगोदरच मंत्री करण्यात आलं आहे. आता तनपुरे आणि गडाख यांनाही मंत्रिपद केल्यानं अहमदनगर जिल्ह्यामध्ये विखेंच्या सत्तेला सुरुंग लागणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आता या कॅबिनेटमध्ये 3 मंत्री हे नगरचे आहेत. छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत आहे सुपरफास्ट महाराष्ट्र. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 3ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण प्रमुखपदी जनरल बिपिन रावत यांची निवड झाली. त्यांच्या जागी लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे आज सूत्र स्वीकारतील. जनरल रावत हे आज अर्थात मंगळवारी लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त होत असून याच दिवशी ते लष्कर प्रमुख संरक्षण प्रमुख पदाची सूत्र स्वीकारणार आहे.
काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांच्या लखनौ इथल्या दौऱ्यामध्ये सुरक्षेमध्ये कुठल्याही चुका झालेल्या नाहीत असं स्पष्टीकरण केंद्रीय राखीव पोलीस दलानं दिलं आहे। प्रियांका गांधी यांनीच स्कूटरवर मागे बसून सुरक्षा नियमांचं 3दा उल्लंघन केल्याचा आरोप केंद्रीय राखीव पोलीस दलानं दिला आहे। देशातील 130 कोटी जनता हिंदूच आहे असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं। 26 डिसेंबर रोजी मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं। या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे नेते व्ही हनुमंतराव यांनी मोहन भागवत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारं आहे असा आरोपही हनुमंतराव यांनी केला आहे। यंदाच्या वर्षी कांद्याचा जो पेच निर्माण झाला तसा नवीन वर्षात होऊ नये यासाठी सरकारनं कांद्याचा 1 लाख टनांचा राखीव साठा करून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाची जी बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला। 1 लाख टनांचा राखीव साठा करण्याचे आदेश देण्यात आले। नाफेड संस्था कांद्याचा राखीव साठा करते ते पुढील वर्षीसुद्धा केला जाईल आणि रब्बी हंगामातला कांदा शेतकऱ्यांच्याकडून थेट खरेदी केला जाईल। ज्यांनी अद्याप आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे लिंक केलेलं नसेल तर त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण केंद्र सरकारनं आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवली। सध्याची मुदत 31 डिसेंबर 2019 म्हणजेच आज संपणार होती, मात्र आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत मार्च 2020 पर्यंत वाढवण्यात आली। आतापर्यंत मुदतवाढ देण्याची ही 8वी वेळ आहे। भारतातील इंटरनेट सेवा आता अधिक वेगवान आणि इंटरॅक्टिव्ह होणार आहे। यासाठी 5G तंत्रज्ञान मोलाची भूमिका पार पाडणार आहे। या तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारनं हिरवा कंदील दाखवला आहे। त्यामुळे देशातील सर्व मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आता लवकरच 5Gच्या चाचण्या घेतील। केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबद्दल माहिती दिली। गेल्या 2 वर्षांमध्ये देशातील हरित क्षेत्रात 5188 वर्ग किमीची वाढ झाली आहे। यामध्ये वनक्षेत्र आणि वनक्षेत्राच्या खेरीज झाडांच्या इतर क्षेत्रांचाही समावेश आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी भारतातील वनक्षेत्राच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर केला। यावेळी त्यांनी ही माहिती दिली। देशाच्या राजधानीत सोमवारी सरासरी तापमान 2.2 तर कमाल तापमान 9.3 इतकं खालती आलं होतं। तब्बल 119 वर्षांनी डिसेंबर महिन्यातील सर्वात थंड दिवस दिल्लीकरांनी अनुभवला। ही शीतलहर पुढचे काही दिवस कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। छोटासा ब्रेक घेऊयात। ब्रेकनंतर सुपरफास्ट बातम्यांमध्ये काही खास। ब्रेकनंतर सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। विस्डेननं जाहीर केलेल्या दशकभरातील 2020 आंतरराष्ट्रीय संघामध्ये कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या 2 भारतीय क्रिकेटपटूंना स्थान मिळालं। पहिला T20 विश्वचषक जिंकून देणारा भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र विस्डेनच्या या संघात समावेश त्याचा होऊ शकलेला नाही। विकास कृष्णनसह अन्य दोघांची निवड चाचणीच्या अंतिम लढतीत जिंकून पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली। जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी पदक विजेता विकास बराच काळ मिडलवेट म्हणजे 75 किलो वजनी गटात खेळत होता, मात्र दुखापतीपासून सावरल्यानंतर तो आता 69 किलो वजनी गटात त्याचा समावेश झाला आहे। भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला सलग दुसऱ्या विजेतेपदाची संधी आहे। महिलांच्या जागतिक जलद अर्थात रॅपिड स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर हम्पीनं अतिजलद प्रकारात सुद्धा दमदार सुरुवात केली आहे। अतिजलद प्रकारात पहिल्या दिवशी हम्पीनं 3 महिला बुद्धिबळपटूंसह संयुक्तरित्या दुसरं स्थान पटकावलं। भारतीय ऑलिम्पिक संघटना IOAनं 2026 आणि 30 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। त्यासाठी 2022च्या बर्मिंगहॅम इथं होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत माघारीचाही निर्णय मागे घेतल्याचं IOAनं म्हटलंय। नेमबाजी प्रकाराला वगळल्यानं IOAनं आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याचं जाहीर केलं होतं। बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झालेल्या एका चाहत्यानं त्याला थेट धमकीच दिली। 1 जानेवारीला आगामी चित्रपटाची घोषणा केली नाही तर मी आत्महत्या करेन असं त्या चाहत्यानं ट्विटरवरून म्हटलंय। सध्या या संदर्भातला एक हॅशटॅग जोरदार ट्रेंडिंग आहे। या हॅशटॅगच्या अंतर्गत शाहरुखच्या चाहत्यांनी त्याला चित्रपटाची घोषणा करण्याचं आवाहन केलं आहे।
काजोलनं ट्विटरवर अजय देवगणसोबतचा सैफचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोसोबत तिनं लिहिलंय, तू ओमकारामध्ये मला धोका दिलास आणि आता प्रमोशनसाठी धोका देत आहेस. स्वित्झर्लंडमध्ये असताना तू हे ट्विट वाचशील अशी आशा आहे. एकीकडे तानाजीचं जोरदार प्रमोशन सुरू असताना सैफ अली खान स्वित्झर्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतोय म्हणून काजोलनं सैफसाठी खास हे ट्विट केलं आहे.